आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर आरोप आहे की यांना सगळ्यांचा बाप बनायचं असतं. आता बघा, तुम्ही वारंवार उल्लेख करतात की महेश भट्टने तुम्हाला 28 वर्षांच्या वयामध्ये 65 वर्षांच्या बापाचा रोल दिला आणि जेव्हापासून तो रोल झालाय तुम्हाला आयुष्यामध्ये सिनेमांमध्ये सगळ्यांचा बाप बनायचं असतं. अमिताभ बच्चन साहेबांचा एक डायलॉग आहे, रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं. तर माझं तारुण्य कोणी पाहिलंच नाहीये. बघा, भट साहेबांनी जो मला रोल दिला 28 वर्षाच्या वयामध्ये वृद्धाचा, जर तो रोल मी पहिला सिनेमा नसता केला तर आज आपकी अदालतमध्ये बसलो नसतो. माझ्या यशामध्ये सगळ्यात मोठा हात त्या डिसिजनवर होता. लोक मला खूपदा म्हणतात की तुम्ही कसं केला तुम्ही 65 वर्षांच्या म्हाताऱ्याचा रोल. अरे, इतका कमालीचा रोल मी कसा नाकारला असता. आणि मी तर ॲक्टिंगचं शिक्षण घेतलं आहे, शिकून आलो आहे मी, आणि माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. त्याआधी मी प्लॅटफॉर्मवरती झोपायचो, बीचवर झोपायचो, माझ्याकडे पैसे नसायचे, खूप अपमानित वाटायचं मला. मग जेव्हा हा सिनेमा मिळाला तर मी कसा नसता केला. मग त्यानंतर मला यश चोप्राजींनी सुद्धा एका वृद्धाचा रोल दिला जो दिलीप कुमार साहेब करणार होते. त्या सिनेमामध्ये विजयमध्ये हेमाजींच्या फादरचा रोल मी केलाय, राजेश खन्नाजींच्या फादर इन लॉचा रोल केलाय मी, ऋषी कपूर आणि जे माझ्यापेक्षा मोठे होते आणि अनिल कपूरच्या ग्रँडफादरचा रोल केला आहे. मला काहीच फरक पडत नव्हता. मला कधीच असं वाटलं नाही की मी यांच्या वडिलांचा रोल. फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक जातात असं विचार करतात, मोठमोठ्या हिरोईन्स असतील, अभिनेत्री असतील, त्यांच्याबरोबर आम्ही हिरो बनू. तुम्ही माधुरी दीक्षितचे सुद्धा बाप बनल्यात. हो. तुम्ही काजोलचे सुद्धा बाप बनल्यात. हो. तुम्हाला सगळ्या हिरोईन्स बाप होण्यासाठी मिळाल्या होत्या. बघा, तुम्ही यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की व्यक्ती प्रियकराला सोडते, पतीला सोडते, बापाला कधीच सोडत नाही. जे रोल्स मी करायचो ते सिनेमाचे पिलर्स होते. एक तर तेजाबमध्ये माधुरी बरोबर एकदमच वेगळा होता आणि रामलखनमध्ये एकदमच वेगळा होता. दोन्हीमध्ये बाप होतो मी तिचा. तुम्ही बघा ना, व्हरायटी कुठून कुठे मिळते अशी. मला माझं कौतुक करायचं आहे. मी आय डोंट वॉन्ट टू बी सटल अबाउट इट. आय थिंक माझ्यासारखे ॲक्टर्स खूप कमी येतात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. ही गोष्ट मानावीच लागेल. आणि मी हे अजिबात अरवंटली नाही म्हणत आहे. मी कधी मागे काय केले कधी त्याकडे बघत नाही. मी पुढे काय करायचे ते मी बघतो. परंतु जे मागे केलंय खूप कमी लोकांमध्ये त्याचा दम आहे. आणि मी केवळ यामुळे करू शकलो कारण माझ्या ॲक्टिंगचे टीचर कमालीचे होते. आणि मला आयुष्याशी जुळायला कायमचं चांगलं वाटतं. मी सांगितलं ना की आता जसं हे लोक माझ्यासाठी केवळ प्रेक्षक नाही आहेत, हे इंडिव्हिज्युअल्स आहेत. यांच्या डोळ्यांमध्ये जो उत्साह आहे, यांच्या डोळ्यांमध्ये जो माझं बोलणं ऐकण्याची इच्छा आहे ते रिअल आहे. असं नाही वाटत की त्यांना पैसे दिले आहेत आणि हे येऊन बसले आहेत, यांना फक्त टाळ्या वाजवायच्या. हे माझी जी ताकद आहे ते हे लोक आहेत. कारण यामुळेच मी 40 वर्षांपासून यशस्वी आहे आणि यामुळे नाही कारण ॲक्टिंग चांगली करतोय. यांना माझं जे चरित्र आहे पडद्याच्या मागे आणि पडद्याच्या बाहेर सुद्धा वाटतं असंच आहे की नाही. एका रोल बद्दल जर आपण बोला. राम लखन मध्ये जो तुमचा रोल होता तो कसा कन्सिव्ह केला, कुठून आयडिया आली? तर मी आणि सतीश कौशिक माझे खूप चांगले मित्र, खूप प्रेमळ मित्र. आम्ही जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा सुभाष घई साहेब जे आमचे डिरेक्टर होते, रायटर होते, ते त्याच वेळी सीन्स लिहायचे. त्यांना एक आयडिया असायची पूर्ण फिल्मची. तर मग ते आम्हाला दिलं त्यांनी. त्यांच्या चांदिवली स्टुडिओमध्ये त्याचे शूटिंग होते आणि तो अंड्याचा सीन की शेठजी मला नीट आठवतं की ते अंडं जे आहे ते अनिल कपूर माझ्या खाली ठेवतो आपल्या सीटवर जिथे मी बसणार होतो. आणि तर सतीशने इम्प्रोवाइज केलं होतं की मी म्हणेन शेठजी आणि तू बस ना खाली आणि बोलू दे ना त्याला, मूर्खा, शेठजीच्या ऐवजी अंड नव्हता म्हणू शकत का? परंतु त्यामध्ये पूर्ण क्लायमॅक्समध्ये एक खूप इंटरेस्टिंग किस्सा होता. तर पूर्ण फिल्ममध्ये काशीराम जे होते, सतीश कौशिकजी जे माझे असिस्टंट होते, तर मी असं बोलायचो तर ते खूप खुश व्हायचे. क्लायमॅक्समध्ये सुभाष घई साहेबांनी सतीश कौशिकला माझ्यापेक्षा जास्त डायलॉग दिले. असे होते डायलॉग की सुनो जी, 5 बातें मैं आपको बताना चाहता हूं. ते सर जॉनना बोलतात, रजा मुराद साहेबांना, सतीश कौशिक.
तर मी आतून जरा हर्ट झालो. मी म्हणालो, संपूर्ण पिक्चरमध्ये माझ्या याच्यापेक्षा मोठा रोल होता. आता क्लायमॅक्समध्ये यांनी याला देऊन टाकलं हे. मी म्हणलं, ठीक आहे. सतीश कौशिक जेव्हा ॲक्शन झालं, ते म्हणाले स्टार्ट साऊंड कॅमेरा ॲक्शन. तर मी बघितलं, त्यांना म्हणायचं होतं, पहिली गोष्ट ही आहे की दुसरी गोष्ट ही आहे, तिसरी गोष्ट ही आहे, चौथी गोष्ट ही आहे, पाचवी गोष्ट ही. सतीश कौशिक खूप हळूहळू बोलत होते. पहिली गोष्ट तर ही आहे, दुसरी गोष्ट मी म्हणालो, काशीराम, पुढची गोष्ट मी बोलेन, तिसरी गोष्ट ही आहे, चौथी गोष्ट ही आहे, पाचवी गोष्ट ही आहे. सतीश कौशिक इतका हर्ट होऊन मला शॉर्टमध्ये बघत होता आणि म्हणत होता की तुला खून करेन मी तुझा ऑलमोस्ट. आणि त्यांनी विचार केला की सुभाष घाई म्हणतील नाही नाही वन मोर कर, हे सगळे सतीशचे डायलॉग आहेत. परंतु सुभाषजी एंडमध्ये आले, हे तर तू खूप चांगलं केलंस, हा सीन हातामध्ये घेऊन तू चांगला केलास. सो माझ्या मते खूप सारे इम्प्रोव्हायझेशन, जसे डेव्हिड धवन साहेब. डेव्हिड धवन साहेबांच्या बरोबर मी जितके काही सिनेमे केले, शोला और शबनम केला, हसीना मान जाएगी केला, जुडवा केला, मी खूप चांगले सिनेमे त्यांच्याबरोबर केले आहेत. डेव्हिड धवन साहेबांना त्या सीनचा स्ट्रक्चर माहिती असतो आणि मग ते चांगल्या चांगल्या ॲक्टर्सला घेऊन ते टाकतात, त्यांना म्हणतात की तुम्ही करा. तर जेव्हा हसीना मान जाएगीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो तेव्हा म्हणाले कसं सांगू मी, चांगलं कसं बनवता येईल. ॲक्टर्स चांगल्या ॲक्टर्सची पूर्ण गँग असायची, गोविंदा, परेश रावल, संजय दत्त. तर मी आपलं कसं बनवू शकतो. तर मी म्हणालो एक काम करूया की मी असं नमस्कार नाही करणार, मी असं नमस्कार करेन, या 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 असं करून. माहित नाही मी कसं करायचो. मी लंडनमध्ये एक फिल्म करत होतो, जुडवा 2ची शूटिंग होणार होती. तर जुडवा 2च्या शूटिंगच्या आधी मी ब्रिटिश फिल्म करत होतो, बॉय विथ द टॉप नॉट. त्यामध्ये ते एक माझं कॅरेक्टर होतं, त्यामध्ये स्मृतिभ्रंश झालेला असतो. तर मला खूप जेव्हा त्याचं एक दिवस आमचं रीडिंग होतं, नेक्स्ट डे मग 10 दिवस डेव्हिड सरांच्या जुडवाचं शूटिंग होतं, मग 10 दिवसानंतर माझं त्या ब्रिटिश फिल्मचं शूटिंग होतं. तर रीडिंग जेव्हा करत होतो ब्रिटिश फिल्मचं, बॉय विथ द टॉप नॉटचं, तर जेव्हा रीडिंग संपलं तर मी त्या डिरेक्टरला त्यांना मी विचारलं, यंग डिरेक्टर होती स्टेफी. मी म्हणालो, स्टेफी, सो जर तुम्हाला हे कॅरेक्टर कुठल्या तरी एका व्हिज्युअलमध्ये सांगायचं असेल तर कसं सांगाल. तर त्या म्हणाल्या, मिस्टर खेर, जसं एक वाळलेलं पान असतं, वरून झाडावरून पडतं वाळलेलं, त्याला एक भीती असते की कोणाचा पाय त्यावर पडला तर कसं क्रच क्रच असा आवाज येईल. मी दंग राहिलो की वा, किती छान डिस्क्राईब केलं आहे यांनी, की हे कॅरेक्टर मला असं करायचं आहे. व्हिज्युअली फॅन्टास्टिक आहे ना, एक पान पडलं आणि त्याला भीती वाटते. मग मी बाहेर आलो या ट्रान्समध्ये आणि मी डेव्हिड धवनला फोन लावला. त्या ट्रान्समध्ये म्हणलं, डेव्हिड, उद्या काय सीन आहे. अरे सीन काय असतो, जे तू म्हणशील ते सीन करायचं, त्यात काय, डायलॉग्स जे असतील ते बोलून टाक तू, काही सीन वगैरे नसतो. तर तो कॉन्फिडन्स असतो डायरेक्टरचा त्याच्या ॲक्टरमधला. डेव्हिड साहेबांबरोबर मी शोला और शबनम मध्ये काम केलं. खूप ही इज वन ऑफ द फायनेस्ट डिरेक्टर दॅट आय हॅव वर्क विथ. अँड ही इज द त्यांना म्हणतात ना, मनमोहन देसाई या जनरेशनचे 44 सक्सेसफुल फिल्म्स बनवल्या आहेत आणि माझे खूप चांगले मित्र आहेत. डेव्हिड धवनसाठी टाळ्या. शोला और शबनम मध्ये तुम्ही श्रीदेवीसाठी वेडे होतात, हो, जास्त वयाचे असून सुद्धा. हो, जास्त वयाचं काय म्हणजे सिनेमामध्ये. श्रीदेवी वॉज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्ट्रेस इन द वर्ल्ड. मी खूप मोठ्या मोठ्या ॲक्ट्रेस बरोबर काम केलं आहे, बाहेरच्या ॲक्ट्रेस बरोबर काम केलं आहे, परंतु श्रीदेवी वॉज एफर्टलेस. त्या जेवत असायच्या, चेष्टा करत असायच्या आणि मग सडनली डायरेक्टर बोलायचे की शॉट रेडी आहे आणि त्या इलेक्ट्रिफाईंग पद्धतीने, मग तो चालबाज असो, मग तो चांदनी असो, मग तो लम्हे असो, खूपच सुंदर पद्धतीने त्या खूप लवकर निघून गेल्या माझ्या मते. फेस नाही, त्यांचा चेहराच नाही, पूर्ण स्ट्रक्चर, संपूर्ण बॉडीची एक एक नस ऍक्टिंग करत असायची पूर्ण. अगदीच. शी वॉज अ कम्प्लीट ॲक्ट्रेस. शी वॉज वन ऑफ द मोस्ट अमेझिंगली इंटरनॅशनल ॲक्ट्रेस फ्रॉम इंडिया. अमेझिंग. आय रिअली मिस हर. खूप लवकर निघून गेल्या. त्या खूप चांगलं काम करायच्या, खूप चांगल्या होत्या आणि खूप त्यांच्याकडून खूप काही मला शिकायला मिळालं. इनफॅक्ट मला खूप साऱ्या लोकांकडून शिकायला मिळालं आहे. मी श्रीदेवीजींकडून स्पॉन्टेनिटी शिकलो. आम्ही लम्हेमध्ये आम्ही जे ते पॅरोडी गाणं केलं होतं, ते जे ते मोठं असं आमचं जे गाणं होतं, त्यामध्ये त्यांच्या फादरची डेथ झाली होती श्रीदेवीजींच्या. तर त्या इतक्या प्रोफेशनल होत्या की त्या परत गेल्या, इंडियामध्ये आल्या, मग परत येऊन त्यांनी तो कॉमेडी सीन आधी केला. दॅट इज द डेडिकेशन दॅट शी हॅड.
amazing. Even Kajal, such a brilliant actress. Such a these are some आपल्याला आणि त्यामुळेच हे इतके वर्ष कायम आहेत. तुम्ही तर दिलीप साहेबांबरोबर सुद्धा काम केलंय. दिलीप साहेबांबरोबर मी 3-4 सिनेमांमध्ये काम केलं, 3 सिनेमांमध्ये काम केलं. आणि पहिल्यांदा जेव्हा मी कर्मामध्ये त्यांच्याबरोबर काम केलं, मी त्यांना आधी कधी भेटलो नाही. तर जेव्हा दिलीप साहेब आले, मी डॉक्टर डँग बनलो होतो, दाढी वगैरे लावून सकाळी 7 वाजता. तर ते 11 वाजता आले. आपल्या मर्सिडीजने, व्हाईट मर्सिडीजमधून व्हाईट शर्ट घालून उतरले. तर मी त्यांना बघतच राहिलो. आणि मी विचार केला, वा, हाच तर माणूस आहे ज्यामुळे मी ॲक्टर बनलो आहे. मधुमती, राम और श्याम, गोपी, देवदास हे सगळे सिनेमे पाहिले आहेत मी. गोपी सिनेमाची तिकिटे ब्लॅकमध्ये खरेदी करण्यासाठी माझं नाक ऑलमोस्ट फोडून घेतलं होतं. तर मी त्यांना बघतच बसलो. आणि मी त्यांचे हात असे, त्यांचा चेहरा असा आहे. तर सुभाष घई मला कॉर्नरला घेऊन गेले आणि म्हणाले, तुझ्या प्रेमाने यांना बघत आहेस, मला मार खाऊ घालशील, तू माझ्या सिनेमाचा विलन आहेस, यांना असं प्रेमाने नको बघू. मी म्हणालो, अनुपम खेर दिलीप साहेबांवर प्रेम करतो, डॉक्टर डँग राणा विश्वप्रतापवर प्रेम नाही करत. पण आणि तो जो झापडचा सीन आहे तो तर ऐतिहासिकच आहे. हो, आणि माझ्याकडून चूक काय झाली, मी त्यांना म्हणालो की मी त्यांना इम्प्रेस करण्याच्या चक्करमध्ये मी त्यांना म्हणालो की सर तुम्ही मला खरंच झापड मारा. तर मला म्हणाले, बाळा पठाणचा हात आहे, बेशुद्ध होशील. आणि बट जेव्हा त्यांनी मला सीन बघितला, तो जेव्हा मी डायलॉग घेतला, तर तेव्हा त्यांनी सुभाष घई साहेबांना म्हणाले की लाला खूप डेंजरस ॲक्टर आहे हा खूप पुढे जाईल. तर मला वाटलं की आता दिलीप साहेबांनी मला एंडोर्स केलं आहे, आता जगातील कुठलीच ताकद मला नाही थांबू शकत. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मला खूप भूक लागायची. मला 1:30 वाजता मला जेवण पाहिजे लंचसाठी. 2:30 वाजले होते आणि जेवण येत नव्हतं. आणि आय थिंक दिलीप साहेबांना समजलं की मला भूक लागली आहे. तर त्यांनी मला चिडवण्यासाठी ते मला म्हणाले की तुम्हाला माहिती आहे अनुपमजी, माझे वडील जे होते ते फळ विकायचे. तर मी जेव्हा फळ ऐकलं तेव्हा मला भूक लागली अजून. मग ते म्हणाले की जसं ते एक हे जे लाल सफरचंद आहे, आता हे पिकलेलं सफरचंद आहे, यात खूप ज्यूस आहे. तर मी असं करतोय, ठीक आहे, आता मी याला ते हातात काहीच नाही आहे आणि मला पूर्ण सफरचंद दिसत आहे. आणि मी हे घेतलं आणि मी ते चाखलं आणि तो ज्यूस जो आहे तो आत जात आहे. डिमिनिशिंग मार्जिन युटिलिटीमध्ये असं होतं, जेव्हा दुसरं तुम्ही चाखता, जेव्हा दुसरं घेता तेव्हा तेवढी मजा नाही येत. तर म्हणतात की मी आता दुसरं घेतलंय, आता दुसऱ्यामध्ये तेवढी मजा नाही आहे. मी म्हणालो, नाही मला तेवढीच मजा येते. तुम्ही हे प्लीज बंद करा प्लीज. आय एम अ रिच मॅन बिकॉज आय हॅव हॅड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ वन ऑफ द फायनेस्ट पीपल इन द वर्ल्ड. त्या प्रत्येक माणसाकडून मी काही ना काहीतरी शिकलो आहे. अमिताभ बच्चन साहेबांनी मला माझ्या पहिल्या फिल्ममध्ये आखरी रास्तामध्ये सांगितलं होतं की मी नवीन ॲक्टर बनलो होतो, माझं डोकं खराब झालं होतं. तर मी मद्रासमध्ये चेन्नईला शूटिंगला मी गेलो होतो. तर मी माझ्या प्रोडक्शनवाल्याला म्हणालो माझ्या हा AC चालत नाही आहे माझ्या या खोलीत, माझ्या मेकअप रूमचा AC कुठे, AC का नाही चालत आहे, आणि माझा सीन कोणाबरोबर आहे. म्हणाले अमिताभ बच्चन साहेबांबरोबर आहे. मग अमिताभ साहेब कुठे आहेत? हो, तर ते 9 वाजताच आले होते, तुम्ही 10 वाजता आलात. मी म्हणालो, ओके, मला नका शिकू प्रोफेशनलिझम, मला माहिती आहे कुठे आहेत. तर मी बघितलं अमिताभ बच्चन साहेब साईडला दाढी, मिशी, विग, पॅन्ट, शर्ट, शाल ओढून बसले आहेत, पुस्तक वाचत आहेत. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, नमस्कार सर. म्हणले, या बसा. तर मी म्हणालो, सर इतकी गरमी आहे आणि तुम्ही हे दाढी, मिशी, विग, पॅन्ट, शर्ट, शाल ओढली आहे, या गरमीमध्ये तुम्हाला गरम नाही होते? तर म्हणाले, अनुपम गरमीबद्दल विचार करतो तर होतं, नाही विचार केला तर नाही होत. त्याच्यानंतर मी आजपर्यंत कधी AC किंवा पंख्याला घेऊन कधीच हंगामा नाही केला. मी मागितलंच नाही. इफ यू कीप युअर आईज ओपन, देयर इज अ लेसन इन मीटिंग एव्हरीबडी. तुमच्याकडून मी किती प्रोफेशनलिझम शिकलोय. तुम्ही मला सांगत होता, यार तुम्ही असं 32 वर्षांपासून मला माहित नाही किती 500पेक्षा जास्त तुम्ही किती एपिसोड केले असतील. यू आर अन एपिटोम ऑफ प्रोफेशनलिझम, ऑफ सिन्सिअरिटी अँड an inspiration to learn so much from you, रजतजी. व्हेरी काइंड. ही गोष्ट खरी आहे की आज सुद्धा 32 वर्ष झाली आपकी अदालतच्या प्रत्येक शोच्या आधी मला भीती वाटत असते
आणि जेव्हा हे कानात ऐकू येतं 10 seconds to go, मग आणखीनच भीती वाटत असते. करेक्ट. पण मग सुरू झाल्यानंतर मग हो, दुसऱ्या मग जगात निघून जाऊन जातात पोहोचतो. ते. हो, दॅट्स राईट. बट व्हॉट आय एम ट्राइंग टू से की तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक पावलावर परिस्थिती, माणूस तुम्हाला खूप काही शिकू शकतात. परंतु तुम्हाला शिकणारे बनायला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे असं वाटतं. आणखी एक प्रश्न पब्लिक मधून घेऊ शकतो आपण. सर, हो, sure. माझा प्रश्न हा आहे की कुठल्या हिरोईनचा बाप बनून तुम्हाला सगळ्यात जास्त मजा आली? आता तुम्ही मजेची डेफिनेशन सांगा मला. याला काय अर्थ आहे? तुमची फेवरेट हिरोईन कोण? सर, जॅकलिन फर्नांडिस. आता ज्या हिशोबाने तुम्ही तुमच्या फेवरेट हिरोईन बद्दल बोलत आहात त्या हिशोबाने मी हिरोईनला बघत नाही. एखादा असा सुद्धा रोल असेल जो तुम्हाला वाटला असेल की बाबा हा रोल तर केला मी, पण नंतर तुम्हाला वाटलं की नाही हे नाही, खूप सारे रोल्स आहेत असे. एक दिल का डॉक्टर अशी मी एक फिल्म केली होती. आता मी बघतो तेव्हा घाबरतो. अच्छा, ज्या किरण जी आहेत माझ्या वाईफ, त्या माझ्याबरोबर सिनेमा बघायला जातात हातात हात घालून. तर जर मी वाईट ऍक्टिंग केली असेल तर थोड्या वेळानंतर त्या हात जो होता निघून जायचा. मग जर आणखी वाईट ऍक्टिंग केली असेल तर सडनली त्या माझ्यापासून लांब होऊन बसायच्या. आणखी वाईट ऍक्टिंग असेल तर मला त्या चिमट्या काढायच्या की तू माझी इज्जत का घालवतोयस. तर एक सिनेमा होता निगाहे जो होता तो नगिनानंतर आला होता, हरमेश मल्होत्रा यांची. त्यामध्ये होते ते आपले अमरीशजींनी त्यामध्ये गारुड्याचा रोल केला होता. तर नगिनामध्ये गारुडी अमरीश पुरीजींच्या कॅरेक्टरची डेथ होते. तर जेव्हा निगाहे पार्ट 2 नगिना होता तो जेव्हा बनायला लागला तर हरमेश मल्होत्राजींनी मला त्यांच्या रोलमध्ये घेतलं. तर माझ्या डोक्यात आलं की आता बस असा रोल करेन की अमरीशजींना विसरून जातील लोक. तर मी प्रत्येक सीनमध्ये जीव ओतला. असा जबरदस्त धमाकेदार सीन केला. जोरजोरात बोललो. जेव्हा डबिंग होत होतं त्या सिनेमाचं, पिक्चर नंतर डबिंग असतं ज्यामध्ये तुम्ही आपला सिनेमा बघता आवाज परत एकदा देता. तर मी विचार केला मी जरा जास्तच केलंय. असं नव्हतं करायला पाहिजे. वाईट ऍक्टिंग केली मी. परंतु रिलीजच्या 5 दिवस आधी पूरणचंद्रराव जे त्याचे डिस्ट्रीब्युटर होते त्यांनी मला ब्लू लेबलची एक विस्की पाठवली. मी आयुष्यात कधी ब्लू लेबल नव्हती प्यायली आणि त्यामध्ये लिहिलं होतं व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स इन निगाहे. मला वाटलं मला स्वतःचं अवलोकन करताच येत नाही. मला समजतच नाही मी चांगली ऍक्टिंग करतोय की वाईट ऍक्टिंग करतोय. मी स्वतःला वाईट म्हणालो. पूरणचंद्ररावजींनी डिस्ट्रीब्युटरने मला बाटली पाठवली आहे ब्लू लेबलची. मी यश चोप्राजी, त्यांची वाईफ रेखाजींबरोबर मी काम करत होतो, त्यांना किरणजी आणखी 2-3 लोकांना बोलून घेतलं. आपण रिलीज होण्याआधी सिनेमा बघूयात. सिनेमा सुरू झाला. किरणजी अशा माझ्याबरोबर जवळ येऊन हात टाकून बसल्या. सिनेमा सुरू झाला. एक रीळनंतर पॅमजी थोड्या खोकायला लागल्या. दुसऱ्या रीळमध्ये जेव्हा मी माझा दुसरा सीन बघितला तर पॅमजी म्हणतात डार्लिंग माझी तब्येत थोडी खराब होतीये. तिसऱ्या रीळमध्ये यशजी म्हणतात अजून किती बाकी आहे. आणि चौथ्या रीळमध्ये मला वाटलं की देवा इथे भूकंप यावा, साप यावा, काहीतरी ते असा हार्ट अटॅक यावा की जो बिचारा मागे पिक्चर चालवतोय. इतकी वाईट ऍक्टिंग मी केली होती. आणि किरणजी उठून निघून गेल्या. तर असे खूप सारे सिनेमे आहेत ज्यामध्ये मी चांगलं काम नाही केलं. परंतु वर्क इज अ मच मोर इम्पॉर्टंट देन अ क्वालिटी ऑफ वर्क समटाईम. रोज सकाळी निघायला पाहिजे कारण कामामधूनच काम मिळतं. कुठलंच काम नसतं असं जगात कोणीही नाहीये.